हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो हायड्रॉलिक्स हा सब्जेक्ट. हायड्रॉलिक्स म्हणजेच HYD हा सब्जेक्ट. या सब्जेक्टसाठी आता आपण पाहणार आहोत एक वन शॉट व्हिडिओ, म्हणजे एक अतिशय थोड्या कालावधीमध्ये हा पूर्ण युनिट आपण परफेक्ट करणार आहोत. ठीक आहे, तर युनिट नंबर 3 आहे. युनिट नंबर 3 आहे हायड्रोकायनेमॅटिक्स अँड हायड्रोडायनॅमिक्स. ओके, तर या युनिटची सुरुवातीला आपण थिअरी रिवाइज करूयात. ठीक आहे, थिअरीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे व्हॉट इज मीन बाय फ्लो. ड्यू टू द डिफरन्स ऑफ एनर्जी बिटवीन वन पॉइंट अँड अनदर पॉइंट फ्लो ऑफ फ्लुइड पार्टिकल ऑकर्स. फ्लो म्हणजे काय? समजा हे दोन पार्टिकल आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, दोन पॉइंट आहेत. एका पॉइंट मध्ये एनर्जी ज्यादा आहे, एका पॉइंट मध्ये एनर्जी कमी आहे. मग त्यांनी काय होतं, फ्लो घडवून येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एनर्जी जास्त आहे आणि इथे एनर्जी कमी आहे, तर हायर एनर्जीकडून लोअर एनर्जीकडे जो काही फ्लो होतो तोच तुमचा त्या लिक्विडचा फ्लो आहे. म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला काय म्हणायचंय? हायर एनर्जीकडून लोअर एनर्जीकडे होत असतो नेहमी पार्टिकलचा फ्लो. बरोबर. म्हणजे दोन पॉइंट मध्ये जितक्या जास्त एनर्जी डिफरन्स, दोन पॉइंट मध्ये एनर्जीचा डिफरन्स जितका जास्त तितका फ्लो त्या ठिकाणी घडवून येतो. कळालं? मग जर समजा असं झालं दोन पॉइंट मध्ये एनर्जी सेम आहे, सिमिलर एनर्जी आहे, तर त्या ठिकाणी फ्लो दिसून येत नाही. लक्षात आलं इथपर्यंत? मग लक्षात ठेवा की एका पॉइंट मध्ये आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये जर एनर्जी डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळाला तर त्या ठिकाणी फ्लुइड पार्टिकलचा फ्लो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एनर्जी डिफरन्स हे मेन रिझन आहे की त्यामुळे आपल्याला फ्लो दिसून येतो. फ्लो होण्याचं कारण आहे दोन पॉइंट मध्ये असलेला एनर्जी डिफरन्स. कळालं का रे फ्लो काय? ओके, मग एनर्जी डिफरन्समुळे फ्लो आपल्याला पाहायला मिळतो. ज्याला मी हायलाइट केलं त्या तुमच्या नोट्स आहेत सिंपल भाषेत. आता ग्रॅव्हिटी फ्लो एक असतो. ग्रॅव्हिटी फ्लो बघा, फ्लो ऑफ वॉटर ऑकर्स ड्यू टू द ग्रॅव्हिटी फोर्स. जर तुमच्या वॉटरचा फ्लो ग्रॅव्हिटीमुळे होत असेल, ग्रॅव्हिटीमुळे म्हणजे काय की ग्राउंड सरफेसला असलेल्या उतारामुळे. मग उतारामुळे जर समजा फ्लो होतोय त्याला आपण ग्रॅव्हिटी फ्लो म्हणतो. कळतंय का? मग लक्षात ठेवा ग्रॅव्हिटी फोर्समुळे वॉटरचा जो फ्लो होतो त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी फ्लो. किंवा असंही म्हणता येतं की ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या इफेक्टमुळं जो फ्लो होतो त्याला ग्रॅव्हिटी फ्लो म्हणतात. ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा इफेक्ट म्हणजेच उतार आणि ग्रॅव्हिटी फोर्स म्हणजेच उतार. जेव्हा तुमच्या ग्राउंड सरफेसला उतार असतो तेव्हा जो काही फ्लो होतो ना वॉटरचा त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी फ्लो. मग उतार म्हणजे ग्रॅव्हिटी फोर्स. मग ग्रॅव्हिटी फोर्समुळे जो काही फ्लो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी फ्लो. व्हेन द वॉटर फ्लो ऑकर्स ड्यू टू द ग्रॅव्हिटी फोर्स or the effect of atmospheric pressure is called as gravity flow. मग ग्रॅव्हिटी फोर्समुळे जो फ्लो होतो त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी फ्लो. मग ग्रॅव्हिटी फ्लोचं एक्झाम्पल काय? फ्लो थ्रू कॅनल. कॅनल मधून वाहणारं पाणी. कॅनल म्हणजे कालवा, माहिती सगळ्यांना. कॅनल म्हणजे गावाकडे त्याला म्हणतात पाटाचं पाणी. मग त्याचा फ्लो कसा होतो? काय पंप लावलाय का? नाही, त्याचा फ्लो होतो उताराने म्हणजे ग्रॅव्हिटी फ्लो. नदीमधून पाण्याचा फ्लो होतो, कसा होतो? ग्रॅव्हिटी फ्लो. मग इकडे पहा, फ्लो थ्रू नॅचरल स्ट्रीम्स. नदीमधून होणारा पाण्याचा फ्लो, कॅनल मधून होणारा पाण्याचा फ्लो हे ग्रॅव्हिटी फ्लोचे एक्झाम्पल आहे. कारण तिथे फ्लो ग्रॅव्हिटी फोर्समुळे होतो. काय डाऊट? ग्रॅव्हिटी फ्लो डेफिनेशन एकदा एक्झामला आलेली आहे. पुढे येतं प्रेशर फ्लो. फ्लो ऑफ लिक्विड ऑकर्स ड्यू टू द प्रेशर अबाव ऍटमॉस्फेरिक प्रेशर. जेव्हा दोन पॉइंट मध्ये प्रेशर डिफरन्स असतो, हा एक पॉइंट आहे हा एक पॉइंट आहे, एका पॉइंटचा प्रेशर जास्त आहे आणि एका पॉइंटचा प्रेशर कमी आहे. मग दोन पॉइंट मध्ये जेव्हा प्रेशर डिफरन्स असतो तेव्हा जो तिथे फ्लो आपल्याला पाहायला मिळतो त्याला म्हणतात प्रेशर फ्लो. मग फ्लो कुठून कुठं होतो? हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. हायर प्रेशर कडून लोअर प्रेशर कडे पाण्याचा फ्लो होतो. कळालं? मग ज्यावेळी हा फ्लो त्यावेळी आपल्याला दिसून येतो जेव्हा त्या ठिकाणी प्रेशर हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असतो. म्हणजे जेव्हा दोन पॉइंट मध्ये प्रेशर डिफरन्स असतो तेव्हा जो फ्लो पाहायला मिळतो त्याला प्रेशर फ्लो म्हणतात. प्रेशर फ्लोचं एक्झाम्पल आहे की आपल्या बॉडीमधून फ्लो होणारा ब्लड. आपल्या बॉडीमधून फ्लो होणारा ब्लड कशामुळे फ्लो होतंय? प्रेशरमुळं. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे, हौदातलं पाणी आपण घरावर असलेल्या टाकीत नेतो.
कसं? पंपाच्या मदतीने, म्हणजे प्रेशर आहे का नाही? मग खाली असतो कमी प्रेशर, वर असतो जास्त प्रेशर, मग प्रेशर हायर प्रेशर कडून लोअर प्रेशर कडे जातो, आहे की नाही? हायर कडून लोअर प्रेशर कडे पंप तो प्रेशर डेव्हलप करतो, इलेक्ट्रिक पंप, सगळ्यांना माहिती आहे. मग लक्षात ठेवा, मिलमध्ये ऑइलचा होणारा फ्लो किंवा डेअरीमध्ये मिल्कचा होणारा फ्लो किंवा ह्युमन बॉडीमध्ये ब्लडचा होणारा फ्लो, हे सगळे प्रेशर फ्लो आहे. बर, आता फ्लो, या फ्लुइड फ्लोचे टाइप्स किती? फ्लुइड सगळ्यांना माहिती आहे, आपण युनिट 1 मध्ये शिकलो. फ्लुइड म्हणजे अशा गोष्टी ज्या फ्लो होऊ शकतात, अशी गोष्ट जी वाहते, जसं वारा वाहतो, म्हणून एअर सुद्धा काय आहे? फ्लुइड आहे. सगळे लिक्विड फ्लो होतात, वाहतात, म्हणजे सगळे लिक्विड सुद्धा काय आहे? फ्लुइड आहे. मग फ्लुइड कोण कोण आहे? तर सगळे लिक्विड आणि सगळे गॅसेस हे फ्लुइड आहेत. आणि या फ्लुइडच्या फ्लोचे टाइप्स, तर फ्लुइडच्या फ्लोचे टाइप्स आहेत हे 5: स्टेडी फ्लो, अनस्टेडी फ्लो, युनिफॉर्म फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो, लॅमिनार फ्लो, टर्बुलंट फ्लो, रोटेशनल फ्लो, इरोटेशनल फ्लो, कॉम्प्रेसिबल फ्लो, इनकॉम्प्रेसिबल फ्लो. हे सगळे फ्लोचे टाइप्स आहेत. फ्लुइडच्या फ्लोचे टाइप्स खूप वेळा एक्झामला आलेले आहेत. काय डाऊट आहे? एक एक पाहू आता. दुसरा आहे बघा इकडे, इथं पाहायला भेटतोय स्टेडी फ्लो. The flow is said to be steady when the flow characteristics such as velocity, density, pressure and temperature do not change with time. जर तुमच्या फ्लुइडच्या फ्लोची व्हेलॉसिटी बदलत नाही, फ्लुइडच्या फ्लोची डेन्सिटी बदलत नाही, प्रेशर बदलत नाही आणि टेम्परेचर सुद्धा वेळेनुसार बदलत नाही, तर त्या फ्लोला स्टेडी फ्लो म्हणतात. जेव्हा फ्लुइडचा जो फ्लो आहे त्याची व्हेलॉसिटी, टेम्परेचर, डेन्सिटी, प्रेशर हे वेळेनुसार बदलत नाही, व्हेलॉसिटी, टेम्परेचर, प्रेशर आणि डेन्सिटी डू नॉट चेंज विथ टाइम, देन द फ्लो इज कॉल्ड ॲज स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो म्हणजे एकसारखा फ्लो, याच्यात व्हेलॉसिटी पण बदलत नाही, डेन्सिटी बदलत नाही, प्रेशर बदलत नाही, टेम्परेचर बदलत नाही, त्याला म्हणतात स्टेडी फ्लो. मग स्टेडी फ्लो मध्ये काहीच व्हॅल्यू चेंज होत नाही. पहा, डेल्टा पी अपॉन डेल्टा टी, पी फॉर प्रेशर, टी फॉर टाइम. डेल्टा म्हणजे चेंज, मग चेंज इन प्रेशर विथ चेंज इन टाइम. टाइम बदलल्यावर प्रेशर बदलतो का? नाही, म्हणून काय? इक्वल टू 0. म्हणजे बदल होतच नाही म्हणजे 0. बदल होत नाही म्हणजे 0 म्हणजे कॉन्स्टंट. बरं, व्हेलॉसिटी म्हणजे व्ही. व्ही मध्ये आहे का काही चेंज? नाही. चेंज म्हणजे डेल्टा असतो, डेल्टा. आपण चेंज या वर्डसाठी काय डिनोट करतो? डेल्टा. डेल्टाने डिनोट करतो चेंजला. मग व्हेलॉसिटी बदलत नाही म्हणून 0. डेन्सिटी म्हणजे रो, डेन्सिटी बदलत नाही वेळेनुसार म्हणून 0. टेम्परेचर म्हणजे टी, टेम्परेचर बदलत नाही म्हणून 0. मग टेम्परेचर, डेन्सिटी, व्हेलॉसिटी, प्रेशर वेळेनुसार बदलत नाही म्हणजे तो स्टेडी फ्लो आहे. आणि स्टेडी फ्लोच्या या कंडिशन. काय डाऊट? तुम्हाला माहिती आहे टॅप मधून होणारा पाण्याचा फ्लो, तुम्ही नळ चालू केला, नळ, तर त्या नळामधून, त्या टॅप मधून जो वॉटरचा फ्लो होतो ना नळ चालू केल्यावर, तो असतो स्टेडी फ्लो. कारण त्याची व्हेलॉसिटी बदलत नाही, त्याचं प्रेशर बदलत नाही, टेम्परेचर बदलत नाही, सगळं कॉन्स्टंट असतं. मग टॅप मधून वॉटरचा होणारा फ्लो हा स्टेडी फ्लो आहे. कळालं का? एक्झाम्पल, डेफिनेशन आहे. अनस्टेडी फ्लो बरोबर याच्या अपोजिट, की वेळेनुसार व्हेलॉसिटी बदलते, वेळेनुसार प्रेशर बदलतो, वेळेनुसार सगळंच बदलतंय, त्याला म्हणतात बाळांनो अनस्टेडी फ्लो. The flow is unsteady flow if the velocity and other hydraulic characteristics change with respect to time. जर समजा वेळेनुसार व्हेलॉसिटी बदलते, टेम्परेचर बदलतं, प्रेशर बदलतं आणि त्याचबरोबर काय बदलतं? डेन्सिटी सुद्धा बदलते. या सगळ्या गोष्टी वेळेनुसार चेंज होतात, मग त्या फ्लोला स्टेडी फ्लो नाही, अनस्टेडी फ्लो म्हणतात. जर या चारपैकी एकही गोष्ट बदलत नाही मग ते स्टेडी फ्लो आहे. 4 मधली एक जरी गोष्ट चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम मग तो अनस्टेडी फ्लो आहे. कळालं का रे? अनस्टेडी फ्लो कळालं? व्हेलॉसिटी, डेन्सिटी, टेम्परेचर आणि प्रेशर यापैकी एक जरी गोष्ट वेळेनुसार बदलली, चेंज झाली, तर त्याला म्हणतात अनस्टेडी फ्लो. अनस्टेडी फ्लोचा एक्झाम्पल आहे कॅनल मधून होणारा फ्लो, नदीमधून होणारा पाण्याचा फ्लो. उतार वाढला व्हेलॉसिटी वाढेल, उतार कमी झाला व्हेलॉसिटी कमी होईल. थोडक्यात काय? कॅनल मधून होणारा पाण्याचा फ्लो हा अनस्टेडी फ्लो आहे. मग प्रेशर सुद्धा कॉन्स्टंट नाहीये, प्रेशर इज नॉट इक्वल टू 0. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, डेन्सिटी कॉन्स्टंट नाही, काहीच कॉन्स्टंट नाहीये.
कळाला? अनस्टेडी फ्लो, स्टेडी फ्लो. पुढे येतं बाळांनो युनिफॉर्म फ्लो. खूप वेळा एक्झामला आलं युनिफॉर्म फ्लो. हे सगळं खूप महत्वाचं आहे म्हणून सांगतोय. द फ्लो इन विच व्हेलॉसिटी ऍट अ गिवन टाइम डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू स्पेस. आता जागा बदलली, स्पेस म्हणजे जागा, जरी स्पेस बदलली तरी व्हेलॉसिटी अजिबातच बदलत नाही, त्याला म्हणतात युनिफॉर्म फ्लो. असा फ्लो ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी बदलतच नाही, स्पेसनुसार जर व्हेलॉसिटी बदलत नसेल. बघा इकडे बघ रे, वॉटरचा फ्लो इथं होता तेव्हा व्हेलॉसिटी जी होती तीच व्हेलॉसिटी समजा 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड. पाणी इथं आलं तरी पण व्हेलॉसिटी तेवढीच आहे, 10 मीटर पर सेकंड. म्हणजे जरी पोझिशन बदलली तरी फ्लोची व्हेलॉसिटी नाही बदलली. याला म्हणतात युनिफॉर्म फ्लो. द फ्लो इन विच व्हेलॉसिटी ऍट अ गिवन टाइम डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू स्पेस. स्पेस बदलला नाही, स्पेस बदलला तरी स्पेसनुसार व्हेलॉसिटी बदलत नाही, त्याला म्हणतात युनिफॉर्म फ्लो. बरोबर, युनिफॉर्म फ्लो. बघा आता युनिफॉर्म फ्लो जो असतो ना बाळांनो, बघा एक्झाम्पल आहे, युनिफॉर्म फ्लो जो असतो ना तर तो असतो चॅनल मधून होणारा फ्लो. चॅनल मधून होणारा फ्लो म्हणजे पाईप मधून होणारा पाण्याचा फ्लो. पाईप मधून होणारा पाण्याचा फ्लो हा युनिफॉर्म फ्लो आहे. त्यात व्हेलॉसिटी वेळेनुसार बदलत नाही, जागेनुसार व्हेलॉसिटी बदलत नाही. बघा चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्पेस, टाइम कॉन्स्टंट आहे, टी इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. म्हणजे टाइम कॉन्स्टंट आहे, टाइम नाही बदलत, पण स्पेस बदलला का व्हेलॉसिटी नाही बदलत, मग याला म्हणतात युनिफॉर्म फ्लो. ओके, स्पेस म्हणजे जागा बदलली तरी व्हेलॉसिटी बदलत नाही, टाइम तर कॉन्स्टंट आहे, याला म्हणतात. ही कंडिशन आहे युनिफॉर्म फ्लोची, याला युनिफॉर्म फ्लो म्हणतात. कळाल का रे? युनिफॉर्म फ्लो, चॅनल मधून होणारा फ्लो हा युनिफॉर्म फ्लो असतो. आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल अजून काय दिलेत? लॉंग पाईप मध्ये जर प्रेशर कॉन्स्टंट आहे, लांबलचक पाईपलाईन आहे आणि तिच्यामध्ये जर प्रेशर कॉन्स्टंट आहे, लांबलचक पाईपलाईन आहे आणि तिच्यात प्रेशर जर कॉन्स्टंट आहे तर तिथं युनिफॉर्म फ्लो असतो. युनिफॉर्म फ्लो, व्हेलॉसिटी बदलत नाही वेळेनुसार. फॉर एक्झाम्पल इकडे पहा, जर तुमचा हा पाईप आहे आणि ह्या पाईप मधून फ्लो होणारा जे वॉटर आहे, आता पाईपचा डायमीटर इथून तिथून सेम आहे, पाईपचा क्रॉस सेक्शन इथून तिथून इक्वल आहे, सिमिलर आहे. मग पाईपचा क्रॉस सेक्शन जर इथून तिथून इक्वल आहे, सिमिलर आहे, तर याच्यातून होणारी व्हेलॉसिटी बदलणार नाही. मग पाईपचा क्रॉस सेक्शन जर त्या ठिकाणी सेम असेल, युनिफॉर्म असेल, तर तो युनिफॉर्म फ्लो आहे. मग इथं होणारा फ्लो कोणता? युनिफॉर्म फ्लो आहे. का? कारण पाईपचा डायमीटर इथून तिथून सेम आहे. इथं पहा, इथं पाईपचा डायमीटर कमी कमी झाला पहा, मग पाईपचा डायमीटर इथं चेंज झाला म्हणून इथं युनिफॉर्म फ्लो नाहीये, म्हणजे नॉन युनिफॉर्म फ्लो आहे. मग लॉंगर पाईपलाईन हेविंग सेम डायमीटर, लांबलचक पाईपलाईन आहे, तिचा डायमीटर इथून तिथून सेम आहे, तर त्याला काय म्हणतात बाळांनो? युनिफॉर्म फ्लो. हा युनिफॉर्म फ्लो आहे, हा नॉन युनिफॉर्म फ्लो आहे. स्पेसनुसार व्हेलॉसिटी बदलत नाही त्याला युनिफॉर्म फ्लो म्हणतात, आणि स्पेसनुसार व्हेलॉसिटी बदलते त्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म फ्लो. कळालं फिगर? आता नॉन युनिफॉर्म फ्लो, द फ्लो इन विच व्हेलॉसिटी ऍट अ गिवन टाइम चेंज विथ रिस्पेक्ट टू द स्पेस. स्पेसनुसार व्हेलॉसिटी चेंज होते, देयर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्पेस. जागा बदलली का व्हेलॉसिटी बदलते, त्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म फ्लो. इथं दिसतंय का? डायमीटर चेंज होतोय, डायमीटर चेंज झाल्यामुळे काय झालं? इथं व्हेलॉसिटी जास्त आहे, इथं व्हेलॉसिटी कमी. का? कारण डायमीटर चेंज झाला. जर पाईपचा डायमीटर चेंज होतोय तर मग स्पेसनुसार व्हेलॉसिटी बदलते, मग तो नॉन युनिफॉर्म फ्लो असतो. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्पेस, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्पेस हे नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे चेंज होतोय. इक्वल नाही म्हणजे चेंज होतोय, आणि चेंज होतोय म्हणजे नॉन युनिफॉर्म फ्लो आहे. नॉन युनिफॉर्म फ्लोचं एक्झाम्पल आहे की लांबलचक पाईपलाईन आहे, लॉंगर पाईपलाईन आहे, पण त्याचा डायमीटर कंटिन्युअसली चेंज होतोय, व्हॅरिंग डायमीटर कंटिन्युअसली चेंज होतोय पाईपचा, मग त्या ठिकाणी तिथं काय? नॉन युनिफॉर्म फ्लो आहे. ओके, काय डाऊट आहे युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म फ्लो मध्ये? जर युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म फ्लोचा डिफरन्स आला, डिफरन्स जो की येतोच आहे हमखास एक्झामला, तर इकडे लिहायचं स्पेसनुसार व्हेलॉसिटी बदलत नाही. नॉन युनिफॉर्म मध्ये लिहायचं स्पेसनुसार व्हेलॉसिटी बदलते. इकडे लिहायचं
चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्पेस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एस इज इक्वल टू 0. आणि इकडे लिहायचं चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्पेस म्हणजे डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एस नॉट इक्वल टू 0. इथं व्हेलॉसिटी बदलते म्हणून नॉट इक्वल टू 0. इथं व्हेलॉसिटी बदलत नाही म्हणून इक्वल टू 0. दोन डिफरन्स सांगितले पहा. हा डिफरन्स येतो बरं का. पुढे बघा एक्झाम्पल द्यायचं युनिफॉर्म फ्लोचं एक्झाम्पल द्यायचं की लॉंगर पाईपलाईन आहे आणि त्या लॉंगर पाईपलाईनचा डायमीटर इथून तिथून इक्वल आहे सेम आहे. लॉंगर पाईपलाईन हेविंग सेम डायमीटर तिथं युनिफॉर्म फ्लो आहे. आणि इकडं लॉंगर पाईपलाईन हेविंग व्हॅरिंग डायमीटर लांबलचक पाईपलाईन आहे जिचा डायमीटर बदलतोय त्याला म्हणतात बाळांनो नॉन युनिफॉर्म फ्लो. कळालं का रे हे दोन्ही. म्हणजे बघा सेम डायमीटर आहे युनिफॉर्म फ्लो, व्हॅरिंग डायमीटर आहे नॉन युनिफॉर्म फ्लो. डिफरन्स लिहिता मग. आता पुढचा फ्लो येतो बाळांनो लॅमिनार फ्लो. बघा बरं का लॅमिनार फ्लो द फ्लो इन विच इच लिक्विड पार्टिकल हॅज अ डेफिनेट पाथ. असा फ्लो ज्याच्यामध्ये प्रत्येक बघा असा फ्लो ज्याच्यामध्ये लिक्विड पार्टिकलला एक डेफिनेट पाथ असतो आणि कुठलाच पाथ कुठल्याच इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा पाथ डू नॉट क्रॉस इच अदर. म्हणजे बघा जेव्हा लिक्विड फ्लो होतं ना तेव्हा लिक्विड फ्लो होताना प्रत्येक पार्टिकल त्या ठिकाणी एका स्ट्रेट व्हेलॉसिटीमध्ये पुढे पुढे जात असतो. त्याचा एक डेफिनेट पाथ असतो. आता कुठलाच पाथ हा दुसऱ्या पाथला क्रॉस करत नसेल आणि त्याच्या डेफिनेट पाथला तो त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय तो पार्टिकल तर त्याला म्हणतात लॅमिनार फ्लो. चला दाखवतो तुम्हाला. इकडे बघा मुलांनो समजा या ठिकाणी हा पाईप आहे आणि या पाईपमध्ये हा एक पार्टिकल आहे. या पार्टिकलचा हा पाथ आहे, हा दुसरा पार्टिकल आहे, हा पाथ आहे. असे खूप सारे पार्टिकल असतात. मग प्रत्येक पार्टिकलचा जो पाथ आहे तो डेफिनेट पाथ आहे आणि एका पार्टिकलचा पाथ हा दुसऱ्या पार्टिकलच्या पाथला क्रॉस करत नाही. याला म्हणतात लॅमिनार फ्लो. मग लॅमिनार फ्लो हे बघा असा दिसतो. म्हणजे याचा अर्थ कुठल्याच पार्टिकलचा पाथ हा दुसऱ्या पार्टिकलच्या पाथला क्रॉस करत नाही. याला म्हणतात लॅमिनार फ्लो. मग हा लॅमिनार फ्लो आहे. मग तुम्ही म्हणले सर क्रॉस केलं मग इकडे पहा. समजा हे पार्टिकल आहे म्हणजे हा एक पाईप आहे. आता ह्या पाईपमध्ये असा जर फ्लो व्हायला लागला हा फ्लो बघा इथं पाथ कसा एकमेकाला क्रॉस करतोय. इथं पाथ एकमेकांना क्रॉस करतात म्हणून हा टर्बुलंट फ्लो आहे. मग हा टर्बुलंट फ्लो जिथं पाथ एकमेकाला क्रॉस करतात आणि हा लॅमिनार फ्लो जिथं पाथ एकमेकांना क्रॉस करत नाही. कळालं का रे लॅमिनार फ्लो टर्बुलंट फ्लो. काय डाऊट. सी. मग लॅमिनार फ्लो मध्ये काय होतं की हे जे पाथ असतात ना पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल डू नॉट क्रॉस इच अदर. इंडिव्हिज्युअल पार्टिकलचे पाथ एकमेकांना क्रॉस करत नाही म्हणून त्यांना लॅमिनार फ्लो म्हणतात. हे बघा हे लॅमिनार फ्लो आहे. दिसलं का पाथ एकमेकाला क्रॉस करत नाही. पुढे येतं टर्बुलंट फ्लो. बरोबर लॅमिनारच्या अपोजिट फ्लो इन विच इच लिक्विड पार्टिकल डज नॉट हॅव डेफिनेट पाथ. कुठल्याच लिक्विड पार्टिकलला डेफिनेट पाथ नसतो आणि इंडिव्हिज्युअल पार्टिकलचे जे पाथ आहे ते एकमेकाला क्रॉस करतात. पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल मे क्रॉस विथ इच अदर. याला म्हणतात टर्बुलंट फ्लो. बघा तुम्ही पाहू शकता हे बघा हा एक पाथ आहे, हा एक पाथ आहे, हा एक पाथ आहे. हे सगळे पार्टिकलचे जे पाथ आहेत हे पाथ डेफिनेट पाथ नाहीत आणि हे पाथ एकमेकांना क्रॉस करतात म्हणून यांना म्हणतात टर्बुलंट फ्लो. मग हा टर्बुलंट फ्लो आहे. ओके. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर तुम्ही इथे मी काढलेल्या फिगर मध्ये पाहू शकता हा टर्बुलंट फ्लो आहे आणि हा लॅमिनार फ्लो आहे. इथं पाथ एकमेकांना क्रॉस करतात, इथं पाथ एकमेकांना क्रॉस करत नाही. इथं डेफिनेट पाथ पाहायला मिळतो, इथं डेफिनेट पाथ नसतो. काय डाऊट आहे का रे. लॅमिनार आणि टर्बुलंट मधला डिफरन्स एक्झामला येतो. तुम्ही पाहू शकता की लॅमिनार फ्लो आणि टर्बुलंट फ्लोचा डिफरन्स 4 वेळा एक्झामला आलाय. तर लॅमिनार फ्लो जो आहे त्या लॅमिनार फ्लो मध्ये जे पार्टिकल आहेत त्या पार्टिकलला एक डेफिनेट पाथ आहे. इट हॅज अ डेफिनेट पाथ अँड दिस पाथ नेवर क्रॉस इच अदर. हे पाथ एकमेकांना क्रॉस करत नाहीत. इकडं टर्बुलंट फ्लो मध्ये पार्टिकलचा पाथ हा डेफिनेट पाथ नसतो आणि हे पाथ एकमेकांना क्रॉस करतात. दे मे क्रॉस विथ इच अदर. पहिली डेफिनेशन झाली.
लॅमिनार फ्लोची व्हेलॉसिटी कमी असते, लॅमिनार फ्लोची व्हेलॉसिटी कमी असते, टर्बुलंट फ्लोची व्हेलॉसिटी जास्त असते. टर्बुलंट फ्लोची व्हेलॉसिटी हाय व्हेलॉसिटी असते, इकडे लो व्हेलॉसिटी असते. बरोबर आहे ना. पाणी हळूहळू फ्लो होत असेल तर लॅमिनार फ्लो आहे, पाण्याचा फ्लो जास्त असेल, व्हेलॉसिटी जास्त असेल तर टर्बुलंट फ्लो आहे. बरं, लॅमिनार फ्लो जनरली विस्कस फ्लुइड मध्ये पाहायला भेटतो. विस्कस फ्लुइड म्हणजे असं फ्लुइड जे चिकट आहे, जे चिकटतं. मग अशा विस्कस फ्लुइडचा फ्लो हा लॅमिनार फ्लो असतो. आणि नॉन विस्कस फ्लुइड म्हणजे असे फ्लुइड ज्यांची विस्कोसिटी कमी आहे, ज्यांच्यामध्ये चिकटपणा कमी आहे, त्यांच्यामध्ये टर्बुलंट फ्लो पाहायला भेटतो. मग इकडं टर्बुलंट फ्लो मध्ये नॉन विस्कस फ्लुइड असतात आणि लॅमिनार फ्लो मध्ये विस्कस फ्लुइड असतात. बरं, लॅमिनार फ्लोचा जो रेनॉल्ड्स नंबर आहे, रेनॉल्ड्स नंबर काय आहे पुढे आपल्याला कळेल. लॅमिनार फ्लोचा रेनॉल्ड नंबर लेस दॅन 2000 आहे. रेनॉल्ड नंबर जर 2000 पेक्षा कमी आहे तर तो लॅमिनार फ्लो आहे. आणि टर्बुलंट फ्लोचा रेनॉल्ड्स नंबर हा 4000 पेक्षा जास्त आहे. टर्बुलंट फ्लोचा रेनॉल्ड्स नंबर हा 4000 पेक्षा जास्त आहे आणि या लॅमिनार फ्लोचा रेनॉल्ड्स नंबर हा 2000 पेक्षा कमी. रेनॉल्ड नंबर लेस दॅन 2000, इकडे ग्रेटर दॅन 4000. ओके. बर, याच्यामध्ये जे आहे ना, याच्यामध्ये एक लेयर दुसऱ्या लेयरवर फ्लो होतो. लॅमिनार फ्लो मध्ये एक लेयर हा दुसऱ्या लेयरवर फ्लो होत असतो. पण इथं हे कुठं पण कसे पण फ्लो होतात, दे फ्लो इन डिसऑर्डरली मॅनर. हा लेयर खाली जाऊ शकतो, खालचा लेयर वर येऊ शकतो. इथं लेयर एकमेकांना क्रॉस करतात, इथं लेयर एकमेकांना क्रॉस करत नाही. लॅमिनार फ्लोचं एक्झाम्पल आहे की बाबा ह्युमन बॉडीमध्ये होणारं ब्लड सर्क्युलेशन, ह्युमन बॉडीमध्ये होणारं ब्लडचं मुवमेंट हे लॅमिनार फ्लो आहे. आणि पाईपमध्ये होणारा पाण्याचा सप्लाय, वॉटर सप्लाय थ्रू पाईप्स, हे टर्बुलंट फ्लोचं एक्झाम्पल आहे. कळालं का रे डिफरन्स? बरं, पुढे येतं रोटेशनल फ्लो, ज्याच्यामध्ये असा फ्लो ज्याच्यामध्ये फ्लुइडचे पार्टिकल रोटेट होतात अबाउट देअर ओन मास सेंटर. म्हणजे असा फ्लो ज्याच्यामध्ये तुमचे फ्लुइडचे पार्टिकल स्वतःभोवतीच रोटेट होतात. असा फ्लो ज्याच्यामध्ये फ्लुइडचे पार्टिकल मे रोटेट अबाउट इट्स ओन मास सेंटर. म्हणजे समजा हा जर समजा फ्लुइडचा फ्लोचा पार्टिकल आहे, तर हा पार्टिकल स्वतःभोवती रोटेट होतो आणि मग फ्लो होतो, त्याला म्हणतात रोटेशनल फ्लो. कळालं? म्हणजे याच्यातला प्रत्येक पार्टिकल स्वतःभोवतीच रोटेट होतो, जसं पृथ्वी स्वतःभोवती फिरते तसं, त्याला म्हणतात रोटेशनल फ्लो. कळालं? स्वतःभोवतीच रोटेट होतात. इरोटेशनल फ्लो, बघा इथं पार्टिकल स्वतःभोवतीच रोटेट होतात, हा रोटेशनल फ्लो आहे. इरोटेशनल फ्लो याच्यामध्ये जो पार्टिकल आहे, तुमचा जो फ्लुइडचा पार्टिकल आहे, इट डज नॉट रोटेट अबाउट देअर ओन मास सेंटर. म्हणजे काय की जर समजा फ्लुइड फ्लोचा पार्टिकल स्वतःभोवती रोटेट होत नसेल तर तो नॉन रोटेशनल फ्लो आहे. इथं पार्टिकल स्वतःभोवती रोटेट होत नाही म्हणून हा नॉन रोटेशनल फ्लो आहे. इथं पार्टिकल स्वतःभोवती रोटेट होतो म्हणून हा रोटेशनल फ्लो आहे. कळालं का? रोटेशनल इरोटेशनल. पुढे येतं कॉम्प्रेसिबल फ्लो. जर समजा कॉम्प्रेसिबल फ्लो असेल तर फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि फ्लुइडची डेन्सिटी चेंज होते. बघा तुम्ही एखाद्या फ्लुइडला जर कॉम्प्रेस केलं तर फ्लो होणार आहे का नाही? मग जर समजा तुमच्या फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि तुमच्या फ्लुइडची डेन्सिटी बदलली, फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि फ्लुइडची डेन्सिटी जर बदलली, फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि फ्लुइडची डेन्सिटी जर वेळेनुसार बदलली तर त्याला म्हणतात कॉम्प्रेसिबल फ्लो. कारण कॉम्प्रेस केल्यावर व्हॉल्यूम बदलतं, कॉम्प्रेस केल्यावर डेन्सिटी बदलते. मग फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि फ्लुइडची डेन्सिटी जर चेंज झाली तर त्याला कॉम्प्रेसिबल फ्लो म्हणतात. पहा इथं कॉम्प्रेशन केलेलं आहे म्हणून याची डेन्सिटी बदलली आणि सोबतच व्हॉल्यूम पण बदललं, मग याला म्हणतात कॉम्प्रेसिबल फ्लो. कॉम्प्रेसिबल फ्लो म्हणजे माहिती कुठं असतो? तुम्ही घरामध्ये गॅसची टाकी जोडता ना गॅसला, तिथं मध्ये पाईप असतो ना, त्या पाईपातला फ्लो काय आहे? कॉम्प्रेसिबल फ्लो. कॉम्प्रेशन करून गॅस बसवलेला असतो त्या सिलेंडरमध्ये. मग लक्षात ठेवा LPGचा टाकीमधून होणारा फ्लो हा कॉम्प्रेसिबल फ्लो आहे. सगळ्या गॅसेसचा फ्लो हा कॉम्प्रेसिबल फ्लो असतो. इनकॉम्प्रेसिबल फ्लो, जर तुमच्या फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि डेन्सिटी चेंज होत नसेल, जर फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि फ्लुइडची डेन्सिटी
फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि फ्लुइडची डेन्सिटी चेंज होत नसेल, फ्लुइडचं व्हॉल्यूम आणि फ्लुइडची डेन्सिटी वेळेनुसार चेंज होत नसेल तर तो इनकॉम्प्रेसिबल फ्लो आहे. इथं कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रेशन नसतं, इथं व्हॉल्यूम चेंज होत नाही, इथं डेन्सिटी चेंज होत नाही, याला म्हणतात इनकॉम्प्रेसिबल फ्लो. काय म्हणतात? इनकॉम्प्रेसिबल फ्लो. आतापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या टाईपचे फ्लो मी तुम्हाला शिकवले. आता नेक्स्ट कन्सेप्ट येतो रेनॉल्ड नंबर आणि त्याचे ऍप्लिकेशन. बघा रेनॉल्ड्स नंबर काय? रेनॉल्ड्स नंबर इज द रेशो. रेनॉल्ड नंबर एक रेशो आहे ऑफ द इनर्शिया फोर्स ऑफ अ फ्लोइंग फ्लुइड टू द विस्कस फोर्स ऑफ द फ्लुइड. बघा इनर्शिया फोर्स डिवायडेड बाय विस्कस फोर्स यांचा जो रेशो आहे याला म्हणतात रेनॉल्ड्स नंबर. इकडे बघा बाळांनो, बघा रेनॉल्ड्स नंबर इज डिनोटेड बाय RE. रेनॉल्ड्स नंबर इट इज अ रेशो ऑफ, रेशो म्हणजे डिवायडेशन, इट इज अ रेशो ऑफ इनर्शिया फोर्स टू द विस्कस फोर्स ऑफ द फ्लुइड. इनर्शिया फोर्सला विस्कस फोर्सने डिवाइड केलं का जो रेशो येतो त्याला रेनॉल्ड्स नंबर म्हणतात. पण दोन सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे, दोन सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे म्हणून इट हॅज नो युनिट. इट हॅज नो युनिट, याला युनिट नसतं. कळालं का रे? इट इज अ रेशो ऑफ इनर्शिया फोर्स ऑफ द फ्लोइंग फ्लुइड टू द विस्कस फोर्स ऑफ द फ्लुइड, याला म्हणतात रेनॉल्ड्स नंबर. डेफिनेशन पाठ करावी लागेल. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला आहे रो व्हीडी अपॉन म्यू. रो व्हीडी अपॉन म्यू. रो म्हणजे काय? मास डेन्सिटी. व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी. डी म्हणजे काय? डायमीटर ऑफ द पाईप. म्यू म्हणजे काय? कायनेमॅटिक विस्कोसिटी. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला लिहून घ्या रो व्हीडी अपॉन म्यू. आणि याला कुठलंही युनिट नसतं, इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. आणि डेफिनेशन, फॉर्म्युला आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग. बर, रेनॉल्ड नंबरचा वापर कुठं केला जातो? रेनॉल्ड नंबरचा उपयोग कुठं केला जातो की कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन डिटरमाइन करायचा आहे. फ्रिक्शन मुळे होणारा लॉस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा पाईपातून जेव्हा पाण्याचा फ्लो होतो तेव्हा तिथं फ्रिक्शन होतं. त्या फ्रिक्शन मुळे जो फ्रिक्शनल लॉस होतो, त्या फ्रिक्शन मुळे जो एनर्जी लॉस होतो, त्या फ्रिक्शनल लॉसला जर आपल्याला फाइंड आउट करायचंय तर आपल्याला रेनॉल्ड्स नंबर खूप मदत करतो. म्हणजे फ्रिक्शनल लॉस कॅल्क्युलेट करण्याकरता रेनॉल्ड्स नंबर हेल्प करतो. डिसाइडिंग वेदर द फ्लो इज लॅमिनार और टर्बुलंट. बरं फ्लो लॅमिनार आहे का टर्बुलंट आहे हे डिसाइड करायला रेनॉल्ड्स नंबर हेल्प करतो. की जो काही फ्लो होतोय पाईप मधून तो फ्लो लॅमिनार फ्लो आहे का टर्बुलंट फ्लो आहे हे डिसाइड करायला मदत करतो आपल्याला रेनॉल्ड्स नंबर. मग जर समजा रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 2000 पेक्षा कमी आहे तर तो लॅमिनार फ्लो आहे. जर रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू 4000 पेक्षा जास्त आहे तर तो काय मग टर्बुलंट फ्लो. कळालं? मग तुम्ही लॅमिनार फ्लो आहे का टर्बुलंट फ्लो हे डिसाइड करण्याकरता रेनॉल्ड नंबर वापरता. परत फ्रिक्शनल लॉस कॅल्क्युलेट करायला रेनॉल्ड नंबर वापरू शकता. कळालं का रेनॉल्ड नंबर? रेनॉल्ड नंबरचं सिग्निफिकन्स काय? रेनॉल्ड नंबर जर 2000 पेक्षा कमी आहे तर फ्लो लॅमिनार फ्लो आहे. लॅमिनार फ्लोचं एक्झाम्पल आहे की ऑइलचा पाईप मधून होणारा फ्लो, ऑइलचा पाईप मधून होणारा फ्लो हा लॅमिनार फ्लो आहे. आणि लॅमिनार फ्लोचा रेनॉल्ड्स नंबर 2000 पेक्षा कमी असतो. बरं, जर समजा रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 2000 आणि 4000 च्या मध्ये, बरं का, जर समजा त्या ठिकाणी रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 2000 पेक्षा जास्त आहे पण 4000 पेक्षा कमी आहे तर त्याला म्हणतात ट्रान्झिएंट फ्लो. ट्रान्झिएंट फ्लो म्हणजे ट्रान्झिशन रिजन, याला ट्रान्झिएंट फ्लो म्हणतात. मग रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 2000 पेक्षा कमी आहे तो लॅमिनार फ्लो आहे. रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 2000 आणि 4000 च्या मध्ये त्याला म्हणतात ट्रान्झिशन फ्लो किंवा ट्रान्झिएंट फ्लो. आणि जर रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 4000 पेक्षा जास्त आहे, जर रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 4000 पेक्षा जास्त आहे मग तो टर्बुलंट फ्लो आहे. टर्बुलंट फ्लो म्हणजे नदीतून होणारा पाण्याचा फ्लो, फ्लो ऑफ वॉटर थ्रू द रिव्हर. कळालं का रे इम्पॉर्टन्स ऑफ रेनॉल्ड नंबर? ओके, आता आपल्याला पाहायचंय व्हॉट इज मीन बाय डिस्चार्ज आणि डिस्चार्जचं युनिट. बघा द अमाऊंट ऑफ फ्लुइड फ्लो पर युनिट सेकंद. एका सेकंदाला फ्लुइडचा जो फ्लो होतो, एका सेकंदामध्ये फ्लुइडचा जो फ्लो होतो त्याला म्हणतात डिस्चार्ज. द अमाऊंट ऑफ फ्लुइड फ्लो पर युनिट सेकंद इज कॉल्ड ॲज डिस्चार्ज किंवा रेट ऑफ फ्लो. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल Q. चला तुम्हाला सांगतो.
बघा खूप सोपं आहे. मग काय असतं बरं बाळांनो डिस्चार्ज? तर डिस्चार्ज इज डिनोटेड बाय कॅपिटल क्यू. डिस्चार्जला डिनोट करतो कॅपिटल क्यू ने. डिस्चार्ज इज द अमाऊंट ऑफ फ्लुइड फ्लो पर सेकंद. एका सेकंदाला जितका फ्लुइडचा फ्लो होतो त्याला डिस्चार्ज म्हणतात किंवा रेट ऑफ फ्लो म्हणतात. डिस्चार्ज इज डिनोटेड बाय कॅपिटल क्यू. आणि डिस्चार्जचा फॉर्म्युला आहे एरिया मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी. डिस्चार्जचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ द पाईप आणि क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द पाईप मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड. बरं डिस्चार्जचं युनिट आहे मीटर क्यूब पर सेकंद. युनिट फॉर्म्युला आणि डिस्चार्ज. द अमाऊंट ऑफ फ्लुइड फ्लो पर युनिट सेकंद त्याला डिस्चार्ज म्हणतात. ओके, काय डाऊट आहे? पुढे येतं बाळांनो कंटिन्युटी इक्वेशन. कंटिन्युटी इक्वेशन काय आहे जरा इकडे पहा. मी याला जे हे करून दिलं नाही फिगराने एवढंच करायचं. बघा इकडे आता कंटिन्युटी इक्वेशन म्हणजे काय आहे इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल ना हा पाईप आहे, ठीक आहे, हा पाईप आहे. या पाईप मधून पाण्याचा फ्लो होतोय. विचार करा जेवढं पाणी इकडून जाईल ना तेवढंच पाणी इकडून बाहेर येईल ना. पाणी जेवढं ह्या टोकातून आत जाईल पाईपामध्ये तेवढंच पाणी ह्या टोकातून बाहेर येईल ना. म्हणजे या साईडला जो डिस्चार्ज आहे तोच डिस्चार्ज ह्या साईडला आहे ना. याला म्हणतात कंटिन्युटी इक्वेशन. मग ह्या साईडला एरिया इंटू व्हेलॉसिटी आणि ह्या साईडला एरिया इंटू व्हेलॉसिटी. पण ह्या साईडला सेक्शन 1 आहे, याला म्हणतो सेक्शन 1 आणि या साईडला म्हणतो सेक्शन 2. मग बघा A1 V1 इज इक्वल टू A2 V2. दिस इज द कंटिन्युटी इक्वेशन. जेवढं पाणी इकडून आत जाईल तेवढंच पाणी इकडून बाहेर येईल ना. म्हणजे इकडचा डिस्चार्ज आणि इकडचा डिस्चार्ज इक्वल आहे. मग या सेक्शनला 1 आणि या सेक्शनला 2 आणलो. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. मग जेव्हा मी म्हणेल कंटिन्युटी इक्वेशन येतं बरं का एक्झामला कंटिन्युटी इक्वेशन, तेव्हा हे कंटिन्युटी इक्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचंय. Q इज इक्वल टू A1 V1 इज इक्वल टू A2 V2. दिस इज द कंटिन्युटी इक्वेशन. याच्यावर प्रॉब्लेम आहे? ओके, बघा हे इथं फिगर आणि हे ओके. आणि हे कंटिन्युटी इक्वेशन A1 V1 इज इक्वल टू A2 V2 इज इक्वल टू A3 V3. बरं, एनर्जी असोसिएटेड विथ द फ्लुइड फ्लो. आता फ्लुइड फ्लोला कोणकोणत्या एनर्जी असतात? द एनर्जी इज डिफाइंड ॲज द ॲबिलिटी टू डू वर्क. एनर्जी म्हणजे काय? वर्क डन करण्याची ॲबिलिटी. एनर्जी इज द ॲबिलिटी टू डू द वर्क. वर्क डन करण्याची एनर्जी ॲबिलिटी म्हणजे एनर्जी असते. मग तुम्हाला माहिती आहे फ्लुइडच्या फ्लोमध्ये 3 प्रकारची एनर्जी असते. फ्लुइडच्या फ्लोमध्ये 3 प्रकारची एनर्जी असते. फ्लुइडच्या फ्लोमध्ये 3 प्रकारची एनर्जी असते. कोणती? पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आणि कोणती असते बाळांनो? अजून एक एनर्जी असते ती कोणती? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर एनर्जी. मग लक्षात ठेवा जेव्हा पाण्याचा फ्लो हा पाईप मधून होतो, जेव्हा वॉटरचा फ्लो हा पाईप मधून होतो तेव्हा त्यामध्ये 3 प्रकारची एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ अ मास टू डू द वर्क बाय व्हर्च्यू ऑफ इट्स व्हेलॉसिटी. म्हणजे ज्यावेळी पाण्याचा फ्लो त्या पाईप मधून होतो तेव्हा त्या पाण्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीमुळे जी एनर्जी मिळते त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी. म्हणजे बाय व्हर्च्यू ऑफ इट्स व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीमुळं त्या फ्लो मध्ये जी एनर्जी आहे, व्हेलॉसिटीमुळं त्या फ्लो मध्ये जी एनर्जी आहे टू डू द वर्क, त्या एनर्जीला म्हणतात कायनेटिक एनर्जी. ॲबिलिटी ऑफ अ मास टू डू द वर्क बाय व्हर्च्यू ऑफ इट्स व्हेलॉसिटी त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे V²/2G. मग पहिला फॉर्म्युला बरं का बाळांनो. कंटिन्युटी इक्वेशन झाल्यावर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला V²/2G. या कायनेटिक एनर्जीलाच म्हणतात कायनेटिक हेड. काय म्हणतात? कायनेटिक हेड. मग लक्षात ठेवा की जे पाणी पाईपामधून फ्लो होतं त्याच्यामध्ये एक एनर्जी असते व्हेलॉसिटीमुळं. मग व्हेलॉसिटीमुळं जी एनर्जी आहे तिला म्हणतात कायनेटिक एनर्जी. कळालं?
दुसरी एनर्जी बाळांनो, आता कायनेटिक एनर्जीलाच व्हेलॉसिटी हेड म्हणतात. ओके बरं. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी possessed बाय द फ्लो बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन. म्हणजे त्या फ्लोला तिच्या पोझिशन मुळे जी एनर्जी मिळते त्याला काय म्हणतात बाळांनो. आता पोझिशन मुळे एनर्जी म्हणजे काय, आता समजा खाली हौदामध्ये पाणी आणि टाकीमध्ये पाणी, टाकीतलं पाणी ग्रॅव्हिटीने खाली काय येतंय, कारण तिच्यात एनर्जी आहे की नाही. मग लक्षात ठेवा, पोझिशन मुळे बाय व्हर्च्यू ऑफ द पोझिशन, पोझिशन मुळे लिक्विडच्या फ्लोला जी एनर्जी मिळते, द ॲबिलिटी टू डू द वर्क बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन, पोझिशन मुळे जी एनर्जी फ्लोला मिळते त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. काय म्हणतात बाळांनो, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीला काही फॉर्म्युला नसतो, त्याला आपण डायरेक्ट काय म्हणतो, पीई. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज डिनोटेड बाय झेड. पोटेन्शियल एनर्जी इज डिनोटेड बाय झेड. मग पोझिशन मुळे फ्लुइड फ्लोला जी एनर्जी मिळते त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी possessed बाय द फ्लो बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीला म्हणतात डॅटम हेड. काय म्हणतात, डॅटम हेड. कायनेटिक एनर्जीला म्हणतात व्हेलॉसिटी हेड, पोटेन्शियल एनर्जीला म्हणतात डॅटम हेड. तिसरं येतं प्रेशर एनर्जी. बघा, द एनर्जी possessed बाय द लिक्विड बाय व्हर्च्यू ऑफ इट्स एक्झिस्टिंग प्रेशर. म्हणजे प्रेशर मुळे त्या फ्लोमध्ये जो प्रेशर आहे त्या प्रेशर मुळे त्या फ्लुइड फ्लोला जी एनर्जी मिळते त्याला म्हणतात प्रेशर एनर्जी. द एनर्जी possessed बाय द फ्लुइड फ्लो बाय व्हर्च्यू ऑफ इट्स प्रेशर त्याला म्हणतात, प्रेशर मुळे त्या फ्लोला जी एनर्जी मिळते त्याला म्हणतात प्रेशर एनर्जी. मग प्रेशर एनर्जीला काय म्हणतात पहा, प्रेशर एनर्जीला आपण म्हणतो प्रेशर हेड. आणि प्रेशर हेड जो असतो ना बरं का, म्हणजे ही जी प्रेशर एनर्जी असते ना, या प्रेशर एनर्जीला डिनोट करतो आपण गॅमाने. कशाने डिनोट करतो, गॅमाने. ओके, म्हणजे अशा पद्धतीने बाळांनो वेगवेगळ्या एनर्जी असतात. कधी कधी गॅमा किंवा कधी कधी डायरेक्ट पी म्हटलं तरी चालेल. याला स्मॉल पी म्हणू शकतो आपण, स्मॉल पी. मग जो फ्लो पाईप मधून होतो त्या फ्लो मध्ये 3 प्रकारची एनर्जी असते. व्हेलॉसिटी मुळे असते कायनेटिक एनर्जी, पोझिशन मुळे असते पोटेन्शियल एनर्जी, आणि प्रेशर मुळे असते प्रेशर एनर्जी. ओके, आता याच्यानंतर आला बाबांनो बर्नोलीज इक्वेशन. बर्नोली नावाचा एक सायंटिस्ट त्या ठिकाणी आला. आता बर्नोलीने फार इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितलं बरं का. बर्नोलीने काय सांगितलं पहा, आता टोटल एनर्जी म्हणजे मी तेच सांगणार आहे तुम्हाला, बर्नोली मध्ये कळून जाईल. आता बघा बर्नोलीज इक्वेशन आहे आता एक, ठीक आहे, बर्नोलीज थेरम किंवा बर्नोलीज इक्वेशन. बर्नोलीने काय सांगितलं, बर्नोली म्हणतो की ओके बरं का बाळांनो, बर्नोली म्हणतो की जी काही टोटल एनर्जी आहे, म्हणजे त्या फ्लुइड फ्लो मध्ये जी टोटल एनर्जी आहे त्या टोटल एनर्जीला म्हणतात टीई. काय म्हणतात, टीई. मग जी काही टोटल एनर्जी त्या फ्लुइड फ्लो मध्ये आहे ती टोटल एनर्जी म्हणजे सगळ्या एनर्जीची ऍडिशन. म्हणजे सगळ्या एनर्जीची म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस प्रेशर एनर्जी, सगळ्या एनर्जीची ऍडिशन म्हणजे टोटल एनर्जी असते. आणि तुम्हाला माहिती आहे ही टोटल एनर्जी म्हणजे कशी असते, कॉन्स्टंट. कशी असते, कॉन्स्टंट. हे सांगणारा होता बर्नोली, आणि ह्याच इक्वेशनला म्हटले ते बर्नोलीज इक्वेशन. कळालं. मग काय सांगितलं फक्त बर्नोलीने, बघा माझ्या शब्दात लिहायचं, इन एनी कॉम्प्रेसिबल फ्लुइड, इन एनी कुठल्याही कॉम्प्रेसिबल फ्लुइडला हा लॉ बसतो. मग ते म्हणतात की कुठल्याही कॉम्प्रेसिबल फ्लुइड मध्ये टोटल एनर्जी ऑफ द फ्लुइड फ्लो इज कॉन्स्टंट. टोटल एनर्जी ऑफ द फ्लुइड फ्लो इज कॉन्स्टंट एवढं सांगितलं बर्नोलीने. मग टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे म्हणजे काय, म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस प्रेशर एनर्जी या सगळ्या एनर्जीची ऍडिशन म्हणजे टोटल एनर्जी, आणि टोटल एनर्जी असते कॉन्स्टंट. कशी असते, कॉन्स्टंट. मग कायनेटिक एनर्जी म्हणजे v²/2g, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे z, आणि प्रेशर एनर्जी म्हणजे p/γ. हे सगळं कसं असतं,
कॉन्स्टंट. आणि दिस इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर बर्नोलीज थेरम. फक्त एवढंच लिहायचं, द टोटल एनर्जी पजेस्ड बाय द फ्लोईंग फ्लुइड इज कॉन्स्टंट. जे फ्लोईंग फ्लुइड असतं त्याची टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते, हे सांगणारा बर्नोली थेरम. कळालं का रे बर्नोली थेरम? ओके, सी हिअर. मग तेच सांगितलं नाही काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी प्लस प्रेशर एनर्जी या सगळ्यांची ऍडिशन काय? कॉन्स्टंट. ओके. मग बर्नोली थेरम सगळ्यांना बसतो का? तर नाही. बर्नोली थेरम जो आहे ना तो काही काही गोष्टींना बसतो. बर्नोली थेरम वापरण्याकरता काही अजम्पशन्स आहेत. अजम्पशन्स फॉर बर्नोली थेरम. बर्नोली थेरमचा अजम्पशन असं आहे की हे फ्लुइड ते फ्लुइड आयडियल पाहिजे. द फ्लुइड शुड बी आयडियल फ्लुइड. फ्लुइड हे आयडियल फ्लुइड पाहिजे. तुमच्या फ्लुइडचा फ्लो हा स्टेडी आणि कंटिन्युअस पाहिजे. फ्लुइडचा फ्लो हा इनकॉम्प्रेसिबल पाहिजे. तुमच्या फ्लुइडचा फ्लो हा वन डायमेन्शनल पाहिजे. वन डायमेन्शनल फ्लो पाहिजे. व्हॅलोसिटी ही युनिफॉर्म पाहिजे. आणि ग्रॅव्हिटी फोर्स आणि प्रेशर फोर्स हे दोनच फोर्स फक्त कन्सिडर केले जाणार. फ्लुइडचा फ्लो हा इरोटेशनल पाहिजे. जर हे अजम्पशन तिथं असतील तरच तिथं बर्नोली इक्वेशन अप्लाय होतं. कळालं अजम्पशन फॉर बर्नोली इक्वेशन. आता बर्नोलीचं इक्वेशन वापरून काही इन्स्ट्रुमेंट तयार केले गेले. बघा काय काय इन्स्ट्रुमेंट तयार केले गेले, तर व्हेंचुरीमीटर तयार केलं गेलं. व्हेंचुरीमीटर, ओरिफिसमीटर, पिटॉट ट्यूब हे इन्स्ट्रुमेंट तयार केले गेले. यांच्याकरता बर्नोली थेरम हे प्रिन्सिपल आहे. यांना तयार करताना बर्नोली थेरम वापरलेले. व्हेंचुरीमीटर, ओरिफिसमीटर, पिटॉट ट्यूब. याचा उपयोग काय बरं बर्नोली थेरमचा? बर्नोली थेरमच्या मदतीने तुम्ही कुठेही टोटल एनर्जी फाइंड आउट करू शकता ऍट एनी सेक्शन. पाईप मधून जर पाण्याचा फ्लो होतोय तर कुठल्याही सेक्शनला टोटल एनर्जी फाइंड आउट करता येते बाय युजिंग बर्नोलीज थेरम. टोटल एनर्जी फाइंड आउट करू शकता. हेड लॉस फाइंड आउट करू शकता की एनर्जीचा लॉस किती झाला. वी कॅन फाइंड द हेड लॉस. आपण हेड लॉस काढू शकतो. प्रेशर डिफरन्स काढू शकतो. प्रेशर डिफरन्स 2 पॉइंट मधला प्रेशर डिफरन्स काढू शकतो. हेड लॉस काढू शकतो. परत टोटल एनर्जी फाइंड आउट करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ बर्नोलीज थेरम. कसं ते क्वेश्चन मध्ये कळेलच आपल्याला जेव्हा आपण प्रॉब्लेम पाहू. आता बर्नोली थेरमचे लिमिटेशन. कुठं बर्नोली थेरम वापरता येत नाही? बर्नोली थेरम तिथं वापरता येत नाही जिथं इट इज ओनली ऍप्लिकेबल टू आयडियल इनकॉम्प्रेसिबल फ्लो. बर्नोली थेरम हा फक्त इनकॉम्प्रेसिबल फ्लोलाच अप्लाय करता येतो. बर्नोली थेरम हा फक्त आयडियल इनकॉम्प्रेसिबल फ्लोला अप्लाय करता येतो. बर्नोली थेरम मध्ये हीट ट्रान्सफर 0 आहे. बर्नोली थेरम मध्ये हीट ट्रान्सफर काय आहे? 0 आहे. परत टेम्परेचर सुद्धा कसं आहे? कॉन्स्टंट. बर्नोली थेरम मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे असं ऍज्युम केलंय. परत याच्यामध्ये जे मेकॅनिकल डिव्हाइस आहे ते मेकॅनिकल डिव्हाइसचा जो इफेक्ट आहे तो इथं इग्नोर केलेला आहे. दिस इज द लिमिटेशन ऑफ बर्नोली थेरम. ओके. यानंतर बाळांनो इथे सगळी थिअरी आपली जी काय आहे ना युनिट नंबर 3 ची ती कंप्लीट होते. आता यामध्ये जे काही न्यूमरिकल्स आहेत यामध्ये 3 टाईपचे न्यूमरिकल पाहायला भेटतात. आता लेक्चर फार लेंदी होईल म्हणून आपण ते नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, बाय स्टुडंट्स. मी ज्याला ज्याला हायलाइट केले फक्त तेवढेच थिअरीचे पॉइंट्स करायचे बरं का, बाकी काहीच करायचं नाही. ओके.